नाहटा चौफुलीवर वाहतूक जनजागृती अभियान, हेल्मेट धारकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान। भुसावळ शहरातील नाहटा चौफुली येथे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या संकल्पनेतून तसेच अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा पोलीस वाहतूक शाखा आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक जनजागृती अभियान राबवण्यात आले। या अभियानाद्वारे नागरिकांना वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन करण्यात आले। दुचाकी तसेच चारचाकी वाहन चालवणाऱ्या महिलांना राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने हेल्मेटचे वाटप करण्यात आले। तसेच स्वतःहून हेल्मेटचा वापर करणाऱ्या वाहन चालकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला। चारचाकी वाहन चालकांना सीट बेल्ट वापरण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले। वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊन नागरिकांची सुरक्षितता वाढण्यास मदत होते। याबाबत जनजागृती करण्यात आली। जास्तीत जास्त नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून सुरक्षित प्रवास करावा हा या अभियानामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे। बघत रहा MH19 न्यूज। मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोएब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र। सर, काय बोलाल आज हे जे जनजागृती मोहीम तुम्ही राबवलेली आहे पोलिसांतर्फे आणि NHI तर्फे, याच्याबद्दल आपण काय बोलाल? आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांच्या संकल्पनेतून आणि अपर पोलीस अधीक्षक सर यांच्या आदेशाने तसेच NHI NXT इन्फ्रा या कंपनीच्या सहकार्यानं भुसावळ शहरामध्ये आम्ही जळगाव पोलिसांच्या पुढाकारानं आम्ही इथं एक अवेअरनेस कॅम्पेन आज घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये वाहतुकीचे जे नियम आहेत ते लोकांनी पाळले पाहिजेत याच्यावरती भर दिलेला आहे। विशेषतः आज आमचा असं थीम होती की ज्या महिला आहेत ज्या स्कूटी चालवतात, टू व्हीलर चालवतात, अशा महिलांनी हेल्मेट्स वापरले पाहिजेत। त्यासाठी NHIच्या मदतीनं आम्ही आज काही हेल्मेट्स काही महिलांना वितरित केले आहेत। त्याचबरोबर जे काही स्वयंस्फूर्तीनं नागरिक हेल्मेट वापरतात त्या लोकांना पण आम्ही थांबवून त्यांचं अभिनंदन केलेलं आहे, त्यांना धन्यवाद दिलेले आहेत आणि त्यांना गुलाबाचं फूल देऊन आम्ही सत्कार केलेला आहे। त्याचबरोबर फोर व्हीलर चालवणारे काही लोक असतील त्यांनीसुद्धा सीट बेल्टचा वापर करायला पाहिजे, त्या संदर्भामध्ये आम्ही लोकांना थांबवून त्याची जनजागृती केलेली आहे। आणि एकंदरीतच ट्रॅफिकच्या संदर्भातले जे काही नियम आहेत त्या नियमांचं पालन नागरिकांनी करावं या हेतूनं आजची ही कॅम्पेन आम्ही आयोजित केलेली आहे। सर, काय बोलाल आज हे जे मोहीम राबवलेली याच्याबद्दल? आज माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित साहेब, नंतर उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारपुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्यासोबत आज म्हणजे आमचे SDPO साहेब यांच्यासोबत तसेच नाही व NXT इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यासोबत आज एक मोहीम राबवली, जे हेल्मेट घालत नाही, सीट बेल्टचा वापर करत नाही, त्याच्यानंतर रेस बायकर असतील, त्याच्यानंतर दारू पिऊन गाडी चालवणारे असतील, या संदर्भात आज ही मोहीम होती। भविष्यात कोणाच्या घराची घटना घडायला नको, एखादा ॲक्सिडेंट झाला तर एखाद्याचं घर होतं तर नव्हतं होऊन जातं, तर त्यासाठी आज मोहीम राबवण्यात आलेली होती। मॅडम, काय बोलाल आज जनजागृती रॅलीमध्ये जे मोहीम राबवली आपण पोलीस लोकांनी आणि NHI वाल्यांनी, त्याच्याबद्दल आपण काय बोलाल? आज भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये NHI यांच्या सहकार्याने आम्ही भुसावळ शहरामध्ये जनजागृती अभियान मोहीम राबवली आहे। या मोहिमेमध्ये आम्ही जे नागरिक प्रवास करतात त्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती करून दिली, तसेच हेल्मेट वापरणे कसे आवश्यक आहे, आपल्या वाहतूक करताना सुरक्षित आहे, तसेच ज्या फोर व्हीलर प्रवास करतात फोर व्हीलरमध्ये प्रवास करत असताना सीट बेल्ट वापरणे, तसेच वाहतूक करताना दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे किती महत्त्वाचे आहे, अवजड वाहनांना वाहतूक करत असताना काय नियम पाळले पाहिजे, तसेच जे फुटपाथ किंवा रस्त्याच्या कडेने चालणारे वाट सुरू असतात त्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे, याबाबत आम्ही जनजागृती मोहिमेअंतर्गत माहिती दिली। अशा प्रकारचे अभियान आम्ही राबवलेले आहे।